मला आत्ता कळलं हिने मला का कामाला नाही जाऊन दिलं. कारण की मी कामाला गेलो असतो तिचे कामं कोणी केले असते. आनंद आता मी काम करते तर मी आनंदला कसं काय बसू दे नाही का नाही. मग मी आनंदला पण कामाला लावले कारण मी त्यांना त्यामुळेच आज कामाला नाही जाऊ दिलं. मग सगळं मी करायचं. हे काय नुसतं संध्याकाळी आई तर पुरणपोळ्या खायला येणार काय. हे बघा कसं कामाला लावलंय. ये सुन के तो मेरी आंखें भर आई. थँक्यू. आता भजी बनवायचे आणि पोळ्या बाकी आहेत अजून बस. ह्याच्यात बघ काय बघ तर फायनल लुक झालेला आहे म्हणजे मी तयार झालेली आहे. सो मला सांगा कशी दिसते मी आज. तर फ्रेंड्स आपण आलेलो आहोत शिव मंदिरला. आता मंजुली का दिसते. खूप जास्त लागलंय कुकू. हो माहिती आहे मला. सो हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही. आय होप सगळे मजेत असतात आणि गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना आणि माझ्याकडून सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. सो तुमचा सण कसा चाललेला आहे मला सांगा. काल मी सगळ्या शॉपिंगचा तुम्हाला ब्लॉग दाखवलेला होता. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठली साडी परचेस केली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी खूप घाईघाईमध्ये ती साडी परचेस केलेली आहे. कारण की सीन असा झाला, मी साडी ऑर्डर केली होती मिशोवरून, पण साडी मला 12 जानेवारीला येईल असं दाखवलं होतं. बट अचानकच तिथे असं दाखवलं की डिलिव्हरी डिले झाली. तर म्हणजे डिलिव्हरी लेट होणार आहे, 16 जानेला होणार आहे. मला हे रात्रीच कळालं होतं. त्यामुळे मम्मी म्हटलं आता जी पण कुठली पण साडी भेटू दे, मम्मी ती ब्लॅक कलरची साडी परचेस करते. आणि मला आता त्याचा ब्लाऊज पण नाही मिळालं. मी तुम्हाला दाखवलं होतं की ते वाला ब्लाऊज मला घ्यायचं होतं गोल्डन आणि ब्लॅक, पण त्याचं ते फ्रंट साईड होतं ते मला अजिबात आवडलेलं नाही म्हणून मी नाही परचेस केलं. सो आता मी कसं तरी ऍडजस्ट करते. काय नाही, ते आपलं चालत राहतं. तुमचा सण कसा चाललाय मला सांगा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सो आजचा ब्लॉग आहे संक्रांती स्पेशलचा. तिळगुळ दिलं का तू? हा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ तर दिलंच नाही. तिळगुळ नाही दिलेलं, पण असं मी आज बोलतात. जाणार आहे शिव मंदिरला. आज व्यवसायाला जायचं आहे मला. सो मी तर खूप एक्साइटेड आहे. आणि आता मला बनवायच्या पुरणपोळ्या. सो मी कधी बनवलेल्या नाहीयेत. लग्नाच्या आधी मम्मी बरोबर मी मम्मीला हेल्प वगैरे करायचे. सो आता ट्राय करते कशा. हा, एकदा बनवलेले आहेत मी दिवाळीमध्ये, तेव्हा केले होते तर खूप छान झाले. चांगलं झालं ना आनंद? हा, छान झालं तर. हा, खरंच सांगा. खरंच छान झालं ते. हा माहिती आहे मला, छान झाले होते. मी पुरणपोळ्या खात नाही, फक्त आमटी आणि भातच खात असते कारण मला तेवढंच आवडतं. लपून खाते. हा, लपून कशाला नाही नाही म्हणायचं, दाबून आणायचं. तसं. हा, आमटी भात म्हटल्यावर मी खात असते. आमटी भात भजे कुरडे एवढं तर खात असते. बाकी पुरणपोळी गोड पदार्थ आहे, तर तो गोड पदार्थ मला नाही आवडत. सो मी ते नाही खात. तर पण बनवायचा असतो, मान असतो, गोडधोड पदार्थ करायचा आजच्या दिवशी, तर मी ते करणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते की मी काय काय बनवणार आहे. मला सगळं दाखवते, बनवल्यावर दाखवणार आहे. कारण की आता खूप दगदग आहे, घरातलं पण काम उरकायचंय, देवपूजा पण करायची आहे मला. आणि मला तयार व्हायला तर खूप वेळ लागेल कारण की जी साडी आहे ना त्याला वेअर करायला खूप वेळ लागणार आहे. सो पटकन टाइम न वेस्ट करता व्हिडिओ स्टार्ट करूयात. स्वयंपाक झाल्यावर मी तुम्हाला आता डायरेक्ट भेटते. चलो बाय. तर फ्रेंड्स, बघूया तनुजाची तयारी कुठपर्यंत आली. काय काय बनवलंय तिने. काय काय बनवलं तनुजा? भात झाला. ओके, हा भात बरोबर. भात झाला, आमटी झाली, आमटी पुरण पण वाटून झाली. झाले. पुढे पुरण. बस एवढंच. तुम्हीच खाणार आहेत पोळ्या. तुम्हाला माहिती मी खात नाही जास्त. त्याच्यामध्ये किती पोळ्या बनतात? 6-7 पोळ्या बनतात. तुम्ही खाता 2 पोळ्या. बस इतकं काय करायचंय. आता भजी बनवायचे आणि पोळ्या बाकी आहेत अजून बस. मग उपास पकडलाय का नाही? मग उपवास आहे, मला भूक लागली आहे मला. संक्रांतीला उपास असतो ना, पण नक्की काय एवढी आयडिया नाही यार, मला काय समजतच नाही. आईला फोन. काय हात म्हणलं पण काय नाही. हा, उपास करावा लागतं कोणाला? मला, नवऱ्यासाठी. लाव का आईला फोन. मग किती वाजल्यात यार? 2 वाजल्यात. तर हे मित्रांनो, हिने मला आज कामाला जाऊ नाही दिलं. आणि मला आत्ता कळलं हिने मला का कामाला नाही जाऊन दिलं. कारण की मी कामाला गेलो असतो तिचे कामं कोणी केले असते. त्यासाठी तिने मला आहे ना घरीच ठेवून घेतलं, माहिती का.
आता हिला काय बोलतात याला, वावसा बनवून द्या, हे धुवून द्या, ते धुवून द्या, हे करा ते करा, हेच चाललं आहे त्यांचं. ह्यासाठी घरात ठेवून घेतलं का रे मला कामाला नाही जाऊन दिलं. वर्षातून एकदा सण येतो हा तुम्हाला काय तेवढं करू लागता येत नाही. म्हणजे मी उपवास पण ठेवायचा. तर फ्रेंड्स बघा माझी हालत काय झाली. तर फ्रेंड्स बघा माझी हालत काय झाली काम करून करून. आणि उपाशी ते पण जेवले नाही काय नाही अजून. तरी पण अजून पोळ्या बाकीच आहेत माझ्या करायच्या. तर आनंद आता मी काम करते तर मी आनंदला कसं काय बसू दे का नाही. मग मी आनंदला पण कामाला लावले कारण मी त्यांना त्यामुळेच आज कामाला नाही जाऊ दिलं. मग सगळं मी करायचं. हे काय नुसतं संध्याकाळी आई तर पुरणपोळ्या खायला येणार काय. हे बघा कसं कामाला लावलंय. बडे अच्छे लग रहे हो. चलो ठीक है, तू पता काम करते ना, मग काय झालं फोन केलं. मग एक चांगला मेसेज हो जाए. चांगला मेसेज द्या एखादा. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या बायकोला मदत करा. त्याच्यामध्ये काय लादायचं नाहीये. लोक काय बोलतात त्याचा विचार नका करू. तिला काय आवडतं त्याचं बघा. लोक तर बोलायचं कामच करते, लोकांकडे लक्ष नका देऊ. एवढंच बोलायचं बस. ओह माय गॉड, ये सुन के तो मेरी आंखें भर आई. थँक्यू आनंद. बघ हे भाऊचा कसं झालाय बघा ना. हा एक नंबर, एक बरोबर झालं. त्याला तोडायचं असतं ना. काय एवढं आयडिया नाही आपल्याला. हा हे दांडी तोडायची फक्त कारण की ते आपल्याला ह्याच्यात भरायला लागेल ना खानामध्ये. अच्छा ही दांडी तोडावं लागतं. हा तिथनं तोडू मग. हा तुला आणलंय. भूक लागली असं. उपवास आहे ना, संध्याकाळी सोडशील डायरेक्ट. हे माझं फेवरेट आहे. अजून अजून चिप्स कुठे भेटलं. दुपारच्या वेळेस तर नसतात शॉप. होते इथंच बाजूला, गाड्यावर आला होता. मी काय देणार तुझ्यासाठीच आणलंय ते. तनुजाने सगळा स्वयंपाक वगैरे बनवलाय. हे बघा, हे बनवली आमटी. ह्याच्यामध्ये काय आहे हे बघा, हा बनवला आहे राईस. आणि हे बनवलेत भजी. हे मला तर खूप आवडतात. आणि ह्याच्यात बनवली खीर. आणि हे सध्याला एकच पोळी बनवली आहे, बाकीच्या आल्यावर बनवणार आहे. तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला आहे. आणि बघा वावसा पण रेडी वगैरे झालेला आहे. आणि ही बसली आहे तनुजा चिप्स खात. झाला स्वयंपाक वगैरे सगळा. बरं झालं पटापट केलं सगळं. मला वाटलं फक्त रील्सच काढता येतात तुला. असं तुम्हाला नाही, असं भरपूर लोकांना वाटतं. आता मी मध्ये गावी गेले होते तेव्हा मला तिकडचे काही लोक असे बोलले की हिला नुसतं रील्सच काढायला येतात. ऑलराऊंडर आहे. हसायला येत होतं. तर म्हटलं चला इतका मोठा सण पण आहे आणि पुरणपोळ्या पण त्याच्या आपण करतो. मग त्या निमित्ताने तुम्हाला पण दाखवता येईल. तर मला सगळं स्वयंपाक येतो. भजी पुरणपोळ्या वगैरे सगळं येतं मला करायला. तर आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. ऑलमोस्ट सगळं झाले. आता फक्त तुम्ही जेवण करून घ्या आता. हा आवरायला घेते माझं, कारण की 3 वाजलेत ना. जास्त अंधार झाला का मग मंदिरामध्ये ववसाला मजा नाही येणार. चल ठीक. तनुजाला आपण आणलेत गजरे. आता बघू तिला देऊन तिचे रिॲक्शन काय येतं ते. झाली का रेडी. हा किती वेळ मग अजून. बस की असं विचारायचं. छान दिसते. काहीतरी मिसिंग वाटतंय पण. काय मंगळसूत्र ना. मंगळसूत्र तर आहेच. अजून ह्याच्यात बघ काय काय बघ तर. पाहिजे होतं मला. थँक्यू. मी तुम्हाला सांगायचं विसरले म्हणलं. आता परत बोलून तर मला म्हणतात पळवते दुकानात. बरं झालं आणलं. थँक्यू. बस झालं फक्त हे गजरा लावून तयारच व्हायचं. बाकी सगळं झालंय माझं. सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता माझा फायनल लुक झालेला आहे. म्हणजे मी तयार झालेली आहे. सो मला सांगा कशी दिसते मी आज. मला कमेंट मध्ये सांगा. तर ही साडी होती
चला आपण जाऊयात मंदिरामध्ये, खूप उशीर झाला, अंधार पडेल मग. चला. तर फ्रेंड्स आपण आलेलो आहोत शिव मंदिरला. आता आपण दर्शन वगैरे करूयात आणि पटकन फोटोज व्हिडिओज काढूयात. तर चला मी कसे दर्शन घेते, कसं काय करते सगळं बघूया. चला. बटली दिसणार कोणाला द्यावं लागतं बाहेर. सो फ्रेंड्स आपण आता लाईनीमध्ये थांबलो आहोत. दर्शन वगैरे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मंदिरामध्ये येणं आणि आतमध्ये न जाणं असं बरं नाही वाटत. सो आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. याच्या आधी पण मी तुम्हाला शिव मंदिर दाखवलेलं आहे आतमध्ये पण. तर हे ते शिव मंदिर आहे, आम्ही दरवर्षी इथेच येतो. नाही नाही अंतर का नाही निघालताय. सो फ्रेंड्स माझं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि माझे मम्मी वगैरे पण येणार आहेत. तर इथे येतील तोपर्यंत तर तुम्ही बघितलं कसं वगैरे दर्शन घेतलं, किती छान वाटतं. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथं. दाखवण्याला गर्दी. काय पावसाचं आहे आता. कोण नाही आलं पावसाला. मम्मी ते येतात, मावशी आहेत ना तोपर्यंत. मावशी बाकीच्या पण लेडीज आहेत ना. मम्मी कधी येणार. मम्मीला अजून अर्धा तास. पुढं आता मम्मी तुला कुठे कुठे बसली. हे आहे तरुणाचा मावस भाऊ. शुभम कुठे. मैंने गाना बनाया माझा मोबाईल तर करायचा. शिवम जाऊ सो फ्रेंड्स बघू शकता माझे काय हाल झालेत. हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप छान झाला, मला खूप मजा आली. आणि आता आलो आहोत आपण घरी. तर मंजुली का दिसते. खूप जास्त लागलंय कुकू, हो माहिती आहे मला. आणि ते पुसत पण नसतात थोड्या वेळासाठी. तर आता मी तसंच ब्लॉग एंड करत आहे. सो तुम्हाला ब्लॉग मध्ये कितपत मजा आली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी तर खूप एन्जॉय केला आजचा सण. आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीमध्ये साजरा होतं तर पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.